नमस्कार मंडळी, आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील 10 महत्त्वाच्या बातम्या. उद्यापासून सर्वांना मिळणार खुशखबर. मंगळवार 27 ऑगस्ट 2024. काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या. मित्रांनो, बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया. आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची मोठी बातमी. राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जावाहिनी योजना 2.0 चा विस्तार करून त्यांची व्याप्ती वाढवण्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आणि यानंतरची दिवसभरातील सर्वात महत्त्वाची बातमी. राज्यातील सुमारे 1.25 कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठांसाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. आणि महाराष्ट्र राज्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी. आम आदमी पक्षाची मोठी घोषणा. महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार. आणि यानंतरची सर्वात महत्त्वाची बातमी. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मौ गोळेश्वर येथील ऑलिम्पिकवीर स्वा. पै. खाबाशा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास 25 कोटी 75 लाख सुधारित निधी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आला. आणि आरोग्य विभागातून सर्वात महत्त्वाचे अपडेट समोर येते. आरोग्य विभागाच्या गट प्रवर्तकांच्या मानधनामध्ये 4,000 रुपयांची भरीव वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. आणि अमरावतीवरून एक धक्कादायक आणि भीषण अपघातासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येते. गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही उलटली. 2 प्रवासी ठार तर 28 जण जखमी. आणि यानंतरची सर्वात महत्त्वाची बातमी. सिंधुदुर्ग छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला. पोलिसांची पहिली मोठी कारवाई. जयदीप आपटे, केतन पाटलांवर गुन्हा झाला दाखल. आणि यानंतरची सर्वात महत्त्वाची बातमी. गिरणा धरण झालं वरफुल. कुठल्याही क्षणी विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातून अतिशय महत्त्वाची बातमी, महत्त्वाचे अपडेट समोर येते. रणजित सिंह ते हर्षवर्धन, बापू पठारे ते मदन भोसले, 9 बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची तयारीत. सूत्रांची माहिती. आणि विधानसभा निवडणुकीसंदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी. विधानसभेला महायुतीचा प्रमुख चेहरा एकनाथ शिंदे असतील, पण मुख्यमंत्री निवडणुकीनंतर ठरणार. अशोक चव्हाण यांचं महत्त्वाचं वक्तव्य.